जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना शिंदे गटाकडून उल्हासनगरच्या प्रसूतिगृह रुग्णालयात फळे आणि ब्लँकेट वाटप करत जयंती साजरी करण्यात आली। शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर लीलाबाई आशान, समाजसेविका साक्षी सुर्वे, शाखा प्रमुख यांच्या उपस्थितीत रुग्णांना ब्लँकेट आणि फळे वाटप करण्यात आले। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच अनुषंगाने उल्हासनगर शहरात देखील अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे। संदीप सुर्वे यांनी देखील मराठा विभागातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जन्मचा उत्सव साजरा करण्यासाठी आमच्या उल्हासनगरच्या माजी महापौर आशान मॅडम आणि त्यांचे सगळे समस्त सहकारी इथे आलेले आहेत। त्यासाठी त्यांनी फळ वाटप आणि चादर वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। असेच विविध कार्यक्रम त्यांनी राबवावेत त्यासाठी आणि आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। अखंड हिंदुस्थानाचे आमचे लाडके वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती 23 जानेवारी ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती हा सप्ताह आम्ही सर्व शिवसैनिक विविध कार्यक्रम आयोजित करून करत असतो आणि त्याच दिनाचं औचित्य साधून आज आम्ही उल्हासनगरमधील पॅनल प्रभाग क्रमांक 14 मधील हे शासकीय जे वसतिगृह आहे तिथे फळ वाटप करून आणि ब्लँकेट याचं वाटप करून आमचे मार्गदर्शक अरुणजी कल्याण उपजिल्हा प्रमुख अरुणजी आशान साहेब यांच्या सहकार्याने आणि आमच्या माजी महापौर लीलाबाई आशान उपस्थित आहेत आणि संदीप सुर्वे साहेब तसेच आमचे माजी सर्व नगरसेवक प्रभागातील, त्याचप्रमाणे समस्त आमचे शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज आम्ही हा फळवाटप आणि ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम इथे केलेला आहे। त्याचबरोबर प्रभागात विविध शासकीय दाखल्यांचे शिबिर असतील किंवा वैद्यकीय शिबिर असतील, या पूर्ण सप्ताहात ते आयोजित केलेले आहेत। आम्हाला मिळालेल्या साहेबांच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरच प्रत्येक शिवसैनिक हे काम करत असतो आणि ते आम्ही करतोच आहोत। आज या दिनाचे औचित्य साधून आम्ही त्यांना सर्व शिवसैनिक नतमस्तक होऊन अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।